महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रभाग क्रमांक 22 मधील उमेदवारांनी प्रचाराचा अधिकृत शुभारंभ केला. वेदगाव या ठिकाणी प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये पुष्पहार अर्पण करून आणि प्रचाराचा नारळ फोडून मशाल या पक्ष निशाणीवर निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी प्रचार फेरीला सुरुवात केली आहे. या प्रभागामधून योगेश सत्यभामा लक्ष्मण गाडेकर, इतर मागासवर्गीय पुरुष ब, केशव सीताराम पोरजे सर्वसाधारण पुरुष ब, संजीवनी संजय हंडोरे सर्वसाधारण महिला क आणि वैशाली प्रमोद दानी अनुसूचित जाती महिला राखीव अ हे चारही उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवडणूक रिंगणात उतरले असून मशाल या निशाणीवर मतदारांचा कौल मागत आहेत. प्रचार फेरी दरम्यान विहितगाव परिसर, गावठाण भाग, त्याचबरोबर वडनेर धुमाला परिसरामध्ये उमेदवारांनी घरोघरी भेटी देत मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी गेल्या कार्यकाळात करण्यात आलेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडत पुढील काळामध्ये विकासाचा आराखडाही मतदारांसमोर सादर करण्यात आला. प्रभागामध्ये क्रीडांगण, जलकुंभ, प्रत्येक चौकामध्ये CCTV व्यवस्था, मुलांसाठी खेळाची मैदानं, जॉगिंग ट्रॅक, चौकांचे सुशोभीकरण याबरोबरच विविध मूलभूत सुविधा उभारण्यात आल्याचं उमेदवारांनी सांगितलं. या विकास कामांच्या बळावर पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी चारही उमेदवार मतदारांकडे मतांचा जोगवा मागत असल्याचं चित्र पाहायला मिळालं. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी विहितगाव परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण होतं. महिला, युवक, त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची लक्षणीय उपस्थिती यावेळेस पाहायला मिळाली. प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येनं यावेळेस प्रचार फेरीत सहभागी झाले होते. मनीषा वज्रे, जया रौंदळे, आशा रेदाळे, विजूताई आहेर, जयश्री गाडेकर, पल्लवी गाडेकर, सुरेखा गीते, सरला गीते, लता हंडोरे, संगीता हंडोरे, नंदा हंडोरे, लीलाबाई हंडोरे, योगिता हंडोरे, हिरा पेखडे, मनीषा हंडोरे, शीतल हंडोरे, सुनीता हंडोरे, ताराबाई हंडोरे, शकुंतला हंडोरे, उषा हंडोरे, लीला हंडोरे, मुक्ता हंडोरे, जयश्री हंडोरे, उर्मिला हंडोरे यांच्यासह सतीश रौंदळे, दीपक चांदोरकर, शिवाजी रौंदळे, विशाल गाडेकर, संतोष गीते, राजू मोरे, संदीप गाडेकर, निलेश कर्डिले, भास्कर शिरसाट, देवीदास शिरसाट, भाऊसाहेब गाडेकर, दिलीप गीते, राजू आहेर, प्रदीप गाडेकर, सागर वज्रे, भानुदास हंडोरे, शिवनाथ हंडोरे, रमेश हंडोरे, प्रकाश हंडोरे, कैलास हंडोरे, शिवाजी हंडोरे, अनिल हंडोरे, मोतीराम हंडोरे, सुभाष हंडोरे, विष्णू हंडोरे, संपत हंडोरे यांच्यासह असंख्य शिवसैनिक आणि नागरिक यावेळेस उपस्थित होते. सेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रभाग क्रमांक 22च्या पॅनलची अधिकृतरित्या घोषणा केली व लगेचच आज प्रचाराचं नारळ फोडत असताना या ठिकाणी माझ्यासोबत योगेशजी गाडेकर, वैशालीताई दानी, आमच्या संजीवनीताई हंडोरे या चारही उमेदवारांचे आज प्रचाराचं नारळ फोडत आहोत. पांडुरंगाच्या साक्षीने पांडुरंगाला नतमस्तक होऊन आज समस्त ग्रामस्थांच्या वतीने प्रचाराचं नारळ फोडलं जात आहे व प्रचाराला अधिकृतरित्या सुरुवात केली जात आहे. खरोखर या प्रभागामध्ये काम करत असताना फक्त विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही लोकांच्या समोर जाणार आहोत. ज्या एकनिष्ठेने आम्ही सर्व उमेदवार शिवसेनेमध्ये राहिलो, शिवसेनेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तुटफुट होत असताना लोक ज्या वेळेस गद्दारी करून निघून जात होते, आम्हाला खूप आमिष दाखवले गेले, पण आम्ही शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक आहोत. कुठेही तुटलो नाही, फुटलो नाही, एक निष्ठा राहिलो. निश्चित या प्रभागाची जनता, या प्रभागाचे मतदार हे देखील आमच्या पाठीशी तेवढ्याच निष्ठेने उभे राहतील अशी अपेक्षा करतो. निश्चित 16 तारखेला या प्रभागामध्ये चारही उमेदवार मशालीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या गेल्या 8 वर्षापासून ज्या दिवसाची आपण सर्वजण वाट बघत होतो, आज प्रभाग क्रमांक 22 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने मोठी जबाबदारी आमच्यावर दिलेली आहे आणि नाशिक महानगरपालिकेतील पहिला प्रभाग आहे जो चारही उमेदवारांची अधिकृतपणे घोषणा काल पक्ष कार्यालयातून झालेली आहे. मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून ग्वाही देतो की या प्रभाग क्रमांक 22मध्ये माझी आई सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांनी केलेल्या कामाची पावती या माझ्या प्रभागातील सर्व सुज्ञ मतदार, निष्ठावंत शिवसैनिक हे देतील. कारण की
आम्ही या प्रभागातील माजी नगरसेवक केशवदादा पोरजे असेल, गाडेकर ताई असेल किंवा मी योगेश गाडेकर असेल, आम्ही सर्वांनी आणि या पक्षातील प्रभागातील सर्व शिवसैनिक असेल, पदाधिकारी असेल, या संघटनेशी एकनिष्ठ राहून काम करत आहोत. या कामाची पावती ही मतदार आम्हाला नक्की देतील यात आम्हाला कुठलीही शंका नाही. आणि मी सर्वांना आपल्या माध्यमातून विनंती करेल की या प्रभागातील अनुसूचित जाती महिला अ वर्गातून वैशालीताई दाणी, इतर मागासवर्गीय ब वर्गातून मी योगेश सत्यमामा लक्ष्मण गाडेकर, सर्वसाधारण महिला क गटातून संजीवनीताई संजय हांडोरे, तसेच सर्वसाधारण पुरुष ड गटातून केशव सीताराम पोरजे, आमच्या चारही उमेदवारांना मशाल या निशाणी समोरचं बटन दाबून आपण भरघोस मतांनी निवडून द्यावं ही आपल्या माध्यमातून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मला लोकांनी निवडून द्यावं कारण मी मशाल घेतलेली आहे. शिवसेनेची धगधगती मशाल आणि हा जनतेचा कौल आहे. म्हणून मी जनतेचा कौल मान्य करून मी जनतेमध्ये जाऊन लोकांची सेवा करण्याचं माझं एक मोठं ध्येय आहे आणि त्यासाठी मी शिवसेनेची मशाल हाती घेतलेली आहे. मी आपणा माध्यमातून आपणा सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या मायबाप जनतेस विनंती करते की आपण मला संधी द्या आणि या संधीचा उपयोग मी खूप चांगल्या पद्धतीने करेल. तळागाळामध्ये जाऊन खूप मोठ्या पद्धतीने करेल. मला विकास करायला आवडतो आणि तो मी करेल. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला ही मशाल तेवत ठेवण्याची एक संधी द्यावी अशी विनंती करते. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.